श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर काही मिनिटे हा संदेश ऐकून घ्या. स्वामी तुमच्या आयुष्यात या संदेशाच्या मार्फत काही आशीर्वाद देऊ इच्छितात. तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी देण्यासाठी स्वामींनी या संदेशाची निवड तुमच्यासाठी केली आहे. तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकून घ्या. जेव्हा हा संदेश तुमच्या कानापर्यंत आला आहे, तुमच्यापर्यंत आला आहे, तर स्वतःला भाग्यशाली माना, कारण देवाने तुमची निवड केली आहे. स्वामी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कधी कधी तुला असे वाटते की ते नाते माझ्यासाठी उत्तम आहे, पण कधी कधी तुझे अंदाज चुकतात. जे तुझ्या खूप काही अशा उन्हावर बसलेले आहेत की तुझे नुकसान व्हावे, तुझ्या जवळून ते हेरावल्या जावे असे कुणीतरी तुझ्यासाठी इच्छित असताना तू मात्र निश्चिंत आहेस, कारण तू देवाचा कृपापात्र बाळ आहेस. पण बाळा, मी सर्व काही पाहत आहे. ते जे तुझ्याशी शत्रुत्व करू इच्छितात, तुझ्या विरोधात निरंतर कट कारस्थान रचत असतात, त्यांना हे माहीत नाही की तुझा देव, तुझा ब्रह्मांड नायक सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. त्यांना याची जाणीव सुद्धा नाही की ते जे काही कट कारस्थान रचत आहेत ते सर्व काही मी पाहत आहे. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. आता ते पुढील काळात काहीही तुझ्या विरोधात करू शकणार नाहीत. ते काही काळातच तुझ्या नतमस्तक येतील, कारण आता काही काळातच त्यांना त्यांच्या केलेल्या कृतीवर पश्चाताप करावा लागणार आहे. तू माझा भोळा आणि सात्विक श्रद्धायुक्त अंतःकरणाने परिपूर्ण बाळ आहेस. तू माझ्याकडे पूर्णपणे श्रद्धेने भक्तीने आला आहेस. तुझ्याजवळ आता मी ती शक्ती देऊ इच्छितो की तू तुझ्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्या लोकांना ओळखू शकशील. बाळा, ते काही फार तुझ्या दूर नाहीत. ते सतत तुझ्या जवळपासच राहून तुझ्यावर नजर ठेवून आहेत. तुझ्या कार्यात विघ्नही आणू इच्छितात, पण आता ते सर्व काही घडणार नाही, कारण देव तुझ्यावर कृपादृष्टी करत आहे. या संदेशाला वगळून पुढे जाऊ नकोस. संपूर्ण ऐकून घे. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मी यातूनच देणार आहे. तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वादही मी तुला देणार आहे. तर शेवटपर्यंत हा संदेश ऐकून घे. देव म्हणतात, बाळा, सत्याचा निरंतर विजय निश्चित आहे. तू सत्याच्या मार्गावर चालत आहे आणि तू सत्यच ऐकत आहेस. देव सर्व ठायी आहे. देव चराचरात व्याप्त आहे. देवाची संकल्पना ही इतकी प्रगाढ आणि विस्तृत आहे की प्रत्येक मनुष्याच्या विचारांच्या पलीकडे देवाचे अस्तित्व आहे. देव हे जर तुम्हाला समजायचे आहे तर नामस्मरण करणे सुरू ठेवा. जेव्हा तुम्ही नामस्मरणाने देवाकडे येता तेव्हा अलगदपणे देव तुम्हाला आशीर्वाद तुमच्या हातात देऊन जातात. तुमचे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतात. देव म्हणतात, बाळा, मन शांत ठेव. तुला जर माझे चमत्कार आणि माझा आशीर्वाद हवा आहे, तुला पुढील काळात ते सर्व काही प्राप्त करायचे आहे, तर या संदेशाला अर्धवट ऐकून चालणार नाही. पूर्ण ऐकून घे. तुझा विजय निश्चित घोषित होणार आहे. परंतु काही कारणे आणि काही संकटेही काही मार्गात आहेत, पण ते सर्व काही निघून जाण्यासाठी तू नामस्मरण करत राहा. देवावरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस. बाळा, माझे कार्य अफाट आहे, अनंत आहे. माझी ऊर्जाही अफाट आणि अनंत आहे. तुला मदत करायला या ब्रह्मांडातून ती दिव्य शक्ती तुला मदत करून पुढे नेणार आहे. तुझ्या कार्यात ज्या काही अडचणी वाटत आहेत ते सर्व काही दूर केल्या जाईल. तू फक्त विश्वासाने पुढे चालत राहा.
देवाची मर्जी जो कोणी बाळ राखतो त्याला कधी अंधारात चालावे लागत नाही. देवाचा दिव्य प्रकाश प्राप्त होऊन सृष्टीतील प्रत्येक त्याची इच्छा पूर्ण केल्या जाते. भौतिक जगात तुम्ही वावरत असताना तुम्हाला आर्थिक प्रश्न असतात, कित्येक प्रश्न असतात. मग तुमचे ते खूप काही प्रश्न या समस्या असो किंवा तुमचे आरोग्याचे प्रश्न असोत, देव तुमच्या प्रत्येक प्रश्नावर तुम्हाला उत्तर देईल यावर विश्वास ठेवा. कधी कधी तुम्ही ज्या काही गोष्टी अशक्य मानता त्या देखील पूर्ण होताना तुम्हाला दिसून येतील. देवाचे कार्य अफाट आहे याचा विश्वास तुम्हाला होईल. जी कोणी जवळची व्यक्ती आहे ती तुमच्यावर खूप काही रोष करत आहे, पण काही काळातच त्यांचा रोष खूप काही दिवस टिकणार नाही, कारण ते तुझ्या प्रेमात आहेत. तुझ्या आनंदासाठी ते माझ्याकडे प्रार्थना देखील करतात, पण काही गोष्टींमुळे ते आता काही काळापुरते काही अशा गोष्टीत गुंतले आहेत की त्यामुळे त्यांना तुझा विसर पडला आहे. ते आता तुझ्या बाजूने कार्य करत नाही. मला हे स्पष्ट दिसत आहे. बाळा, पण घाबरून जाऊ नकोस, कारण ते तुझेच प्रिय नाते आहे. आज जरी ते तुझ्यावर माया करत नाही, तुझ्या जवळ नाही, परंतु उद्या मात्र ते तुझ्या जवळ असतील. काही काळ जाऊ दे आणि शांतता ठेव, धैर्य ठेव. जे तुझ्यापासून दूर गेलेले आहेत असे तुला वाटत आहे तेच आयुष्यभर तुझ्या सोबत असतील, कारण त्यांची ही इच्छा आहे की तुला ते प्रेम, ते आनंदाचे क्षण प्राप्त व्हावे. देव म्हणतात, बाळा, तुझी काळजी दूर करणारा हा पवित्र आध्यात्मिक संदेश तुझ्यापर्यंत येईल, तेव्हा तुला ती निश्चिंतता प्राप्त होईल. या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यावर तुझ्या मनात अजिबात शंका उरणार नाही. आनंदाची बातमी तुमच्या घराकडे येणार आहे. देवांनी ती पाठवली आहे. देवांची काहीतरी योजना आहे जी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही जेव्हा देवाच्या ध्यानात असता, नामात असता आणि देवावर संपूर्ण विश्वास करता, तेव्हा देवही तुमच्यासाठी कार्य करतात. तुमचे ते नाते अधिक प्रेमासकट, अधिक आनंदासह तुमच्याकडे येऊ लागतात. आज जरी तुम्हाला काही ठिकाणी जीवनात अंधार जाणवत असेल, पर घाबरू नका. देव तुमच्यासाठी मदतीचा हात घेऊन येत आहेत. ती मदत साधीसुधी नसून तुमचे जीवन परिवर्तन करणारी एक मदत असेल, जी देवांनी तुमच्यासाठी योजलेली मदत आहे. स्वामींच्या शक्तीवर, स्वामींच्या भक्तीवर विश्वास ठेवा. स्वामी शक्तीत अफाट शक्ती आहे. स्वामींच्या नामात अत्यंत पवित्र शक्ती आहे. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझा देव महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊलींची तुम्हाला मदत नक्कीच मिळेल. कुठलाही मार्ग तुमच्यासाठी निघेल आणि देव तुम्हाला मदत करतील. एक मोठी आनंदाची बातमी तुमच्या दिशेने येत आहे. ती स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा. देव तुमच्या दिशेने ती बातमी पाठवत आहेत. जेव्हा तुम्ही एकट्यात असाल तेव्हा हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या. देव म्हणतात, बाळा, जो कोणी तुझी वाट लावण्याचा प्रयत्न करत आहे तोच आता त्याच्या वाटेवर जाणार आहे. तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे बाळा, कारण देव सर्वत्र आहे. देव सर्व काही पाहतो. जो अन्याय करतो त्यावर देव रुष्ट होतो आणि जो सकारात्मक विचार करतो, प्रचंड देवाची शक्ती मानतो आणि देवाचे आशीर्वाद स्वीकारताना इतरांची मदत करतो, देव त्याच्यासाठी कार्य करतो. देव त्याच्यासाठी अनेक मार्ग उघडतो. मग तसेच मार्ग तुझ्यासाठी उघडणार आहेत. तुला अंधारातून चालावे लागणार नाही. देवाचा खूप काही प्रकाश तुला प्राप्त होऊन तुझी गरिबी संपेल, तुझे दुःख संपतील, तुझ्या यातना संपतील. ज्यांना कुणाला आरोग्याच्या समस्या आहेत त्याला आरोग्याच्या समस्या नष्ट होताना काही दिवसात दिसून येईल. त्याला माझी प्रचितीही प्राप्त होईल. तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते तुझ्या मार्गात येत आहे. विश्वासाने पुढे जा आणि माझे आशीर्वाद प्राप्त कर, कारण ते आशीर्वाद आणि काही भेटवस्तू तुला मार्गात प्राप्त होणार आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो आणि तुला कधीही काहीही धोका मिळू नये, तुझी खूप फसवणूक
कोणी करू नये यासाठी माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत. ज्या आनंदाच्या बातमीसाठी तुझे कान आणि तुझे सगळं कुटुंब आतुरलेलं आहे, ती बातमी तुला लवकरच प्राप्त होणार आहे. तुमचे स्वप्न देखील लवकर पूर्णत्वास नेल्या जाईल. त्या स्वप्नासाठी तुझी चाललेली धडपड देखील देव पाहत आहे आणि जे काही देव पाहत आहे आणि तू मागत आहे ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. देवाची प्रचंड शक्ती, स्वामींची प्रचंड शक्ती तुम्ही अनुभवणार आहात. स्वामी माऊलीच्या नामात राहा. स्वामी माऊलीचा जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीच्या प्रेमात राहा. स्वामी माऊलीच्या ध्यानात, नामात जो कोणी गुंतून राहतो त्याला इतरत्र काळजी करण्याची आवश्यकता उरत नाही. त्याच्यासाठी स्वामी सदैव आनंदाचे द्वार उघडे ठेवतात. स्वामी माऊली, मी तुझं प्रिय बाळ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करो. तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराट देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.